या 4 ते 5 दिवसात आपण अमेरिका व्हेनेझुएला बद्दल बातम्या ऐकल्या असतील. हे आहेत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो. यांना अमेरिकेने त्यांच्या राहत्या निवासस्थानातून पत्नीसह अपहरण करून अमेरिकेत आणले. In custody after his capture by the United States. An invasion. We didn't occupy a country. This was an arrest operation. This was a law enforcement operation. 3 जानेवारीच्या सकाळी 2च्या दरम्यान 150 पेक्षा जास्त F-35 एअरक्राफ्ट, डिस्ट्रॉयर्स, ड्रोन्स, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अमेरिकेने जी लष्करी कारवाई केली यातील काही दृश्य तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ही कारवाई सुमारे 2.5 तास चालू होती. व्हेनेझुएलाच्या हवाई संरक्षण यंत्रणेला निष्क्रिय केल्यानंतर डेल्टा फोर्सचे लष्करी कमांडो हेलिकॉप्टरद्वारे काराकस राजधानीमध्ये उतरवण्यात आले. या मोहिमेत सुमारे 200 विशेष लष्करी कमांडो सहभागी होते. या कारवाई दरम्यान किमान 80 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. यात लष्करी जवान, सामान्य नागरिकांचा समावेश आहे. क्युबाने दावा केला आहे की 32 क्युबन नागरिक या हल्ल्यात मारले गेले आहेत. मादुरो यांच्या अटकेनंतर डेल्सी रोड्रिग्ज यांना देशाचं नेतृत्व देण्यात आलं. त्यांनी अमेरिकेशी चर्चेची तयारी दर्शवली असली तरी शपथविधीच्या वेळी त्यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केले. डेल्सी रॉड्रिग्ज म्हणाल्या, अमेरिकेची ही कारवाई म्हणजे बेकायदेशीर लष्करी आक्रमण आहे आणि त्यांनी असंही सांगितलं की मादुरो अजूनही राष्ट्राध्यक्ष आहेत. या घटनेनंतर व्हेनेझुएलामध्ये नेमकी परिस्थिती काय होईल हे अजून स्पष्ट नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की पुढील काही काळ अमेरिका व्हेनेझुएलाचं प्रशासन सांभाळेल आणि तिथल्या अमेरिकन तेल हितसंबंधांना पुन्हा मिळवेल. अमेरिकेने मादुरो यांच्यावर नार्को टेररिझम म्हणजेच ड्रग दहशतवाद, कोकेन तस्करी, बेकायदेशीर शस्त्रसाठा असे गंभीर आरोप ठेवले आहेत. जर हे आरोप सिद्ध झाले तर मादुरो यांना दीर्घकाळ तुरुंगवास होऊ शकतो.